गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. कुणासाठी आपल्याला चांगलं करता येत नसेल तर त्याचं वाईटही चिंतू नये. आपण जे आता पाहणार आहोत ते फारच हेलावून टाकणार आहे. घरातल्याच माणसानं विश्वासघात करावा, पण यात त्या लहानग्या जीवाचा काय दोष? बघूयात पुण्यातली ही घटना. बऱ्याचदा एखाद्याचा स्वभाव हा आत्मकेंद्री असतो. मला ते मिळालं नाही तरी चालेल, पण त्यांना ते मिळता कामा नये अशी वृत्ती खूपदा त्रास देऊन जाते. जळावू वृत्ती समोरच्याला जाणवू लागली की त्यातून जे घडतं ते अशीच काहीशी कहाणी आहे. पुण्यातल्या हडपसर इथल्या काळेपडळ ससाणे नगर परिसरात खांडेकरांच्या घरी एक धक्कादायक घटना घडली. बराच वेळ झाला तरी आयुष कोणाच्या नजरेला पडेना. आता आयुषची आई पुरती घाबरली. आजूबाजूला चौकशी करूनही आयुष, ज्याला लाडानं माऊली असं म्हणायचे, तो माऊली सापडेना. आता मात्र वातावरण गंभीर होत चाललं होतं. आयुष, चल जेवायला वाटते, लवकर. पुरे झालं तर खेळणं. आयुष, आयुष, हे गेला हा, कळत नाही. चल लवकर, जेवायला वाटतेय. लवकर ये. किती हाका मारायचा तुला? ही अनिता खांडेकर, या प्रकरणातलं महत्वाचं पात्र. आता हिनं नेमकं काय केलंय ते कळेलच, पण आता शोध सुरू आहे तो आयुषचा. आयुष कुठे गेलाय काही समजत नाही. हो, आपण बघूया, त्याला शोधूया. तू टेन्शन घेऊ नको, येईल तो. आपण बघायला जाऊया त्याला बाहेर. मी इथे स्वयंपाकघरात काम करत होते आणि इथे खेळत होता तो. खेळता खेळता कुठे गेला काही समजत नाही. मला खूप काळजी वाटते. खेळतच असेल, गेला असेल खेळता खेळता कुठेतरी. नक्की येणार, सापडेल. पण काहीच काळजी करू नको. हो, त्याच्यातच सेव्ह आहे. नानांना पण फोन लावा, त्यांच्याकडे पण जायचा बऱ्याचदा खेळायला. आपण बघूया, तो इथेच कुठेतरी मुलांबरोबर खेळत असेल. कशाला काळजी करतेस? बरं झालं जाऊबाई तुम्ही आला. कुठे गेला असेल आपला आयुष? कशाला काळजी करतेस? इथेच असेल खेळत, सापडेल, नक्की सापडेल. लवकरात लवकर सापडायला हवं. काळजी करू नकोस. मी आत्ताच देवीला कौल लावलं, नक्की सापडेल आपला आयुष. बरं, भाऊंना फोन केलास का तू? करतायत. मी लावून बघू का परत? हो बघा. हां, नक्की सापडेल आणि आयुष. हां, अजिबात काळजी करायची नाही, कळलंय ना? मी आहे ना. आणि हां, अजिबात काळजी नाही. तुम्ही जरा हिच्याकडे लक्ष द्या. मी आलीच 1 मिनिटात. भाऊंना फोन करून येते. आलीच, काळजी घ्या तिची. लवकर यावं. पोलिसांनी तपास तर सुरू केला, पण सुगावा काही लागेना. कारण इवल्याच्या आयुषनं कुणाचं काय बिघडवलं होतं? पोलीस विचारपूस करत असताना आयुष जेजुरीमध्ये सापडल्याचा फोन आला. त्यात मीच फोन केलं होतं. बरं, माझा चुलत भाऊचा मुलगा तिथेच खेळत होतो. त्याची आई त्याला बघायला निघाली, भेटला नाही. बरं, तुझ्या आईला बोलवतं का? हो, मी बोलवतो साहेब. 1 मिनिट. रडू नका साहेब, काही करा. माझ्या आयुषला शोधून काढावं. बसा, तुम्ही बसा, बसून बोला. स्वयंपाकघरात काम करत होते. रडू नका तुम्ही. जेवणासाठी म्हणून हाक मारायला आले तर कोणीच नव्हतं इकडे. कुठे गेला असेल तो? तुमच्यातलं कोणीच नाही त्याला पाहिलं? मी त्याला सकाळी बघितलं. आपण कोण त्याच्या? मी त्याची काकू, हिची मोठी जाऊ आहे. बरं, साधारण सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान.
तो खेळत होता एवढंच, तेव्हाच बघितलं, त्याच्यानंतर नाहीच बघितलं. नक्की ना? हो. नक्की शोधू आम्ही, बरं का? आयुष गेल्यापासून ना मला अन्न पाणी गोड नाही लागत हो साहेब. बरं झालं तुम्ही आलात. अजिबात काळजी करू नका. आपलं आयुष सापडेल ना हो. सापडेल, नक्की सापडेल. हे कोण आहे? हे पोलीस आहे आणि हे मुलाचा वडील. बरं. मगाशीच एका बाईचा फोन आला होता की तुमचा मुलगा जेजुरीला आहे म्हणून. अरे आपण लवकर गेलं पाहिजे. चला लगेच जाऊया. चल चल, तू अजिबात काळजी करू नको, नक्की सापडेल तो. धीर धर. पण जेजुरीला जाऊनही आयुष तिथं नव्हता. हा फोन कुणी केला याचा तपास करताना पोलीस थेट खुन्यापर्यंत पोहोचले. केस जरा कॉम्प्लिकेटेड वाटते, काही कळत नाही. जबाबाने सगळं पाहिलं की थोडी विसंगती, कुठे शंका, मला कळत नाही. ते सीम आणि काय, सीमच्या बाबतीत काय म्हणाल बरं तुम्ही? मला असं नाही वाटत की त्या डिटेल्स मधून आपल्याला काही धागे दौरे सापडतील. सो आपल्याला अजून थोडासा विचार करावा लागेल. नक्की विचार करू, पुढचे तपास करू आपण आणि तपासानंतर त्याची दिशा निश्चित करूया आपण नक्की काय करायला हवं ते. तुमच्या सांगण्याप्रमाणे सर आपण सर्व कॉल चेक केलेले आहेत सर. पण त्या कॉलमध्ये मला तो उस्मानाबादचा नंबर येतो तिकडचे सर्व लोकेशन दाखवत आहेत. असं कसं येतं का तरी पाठी. उस्मानाबाद आणि पुणे काय कनेक्शन आहे काय कळत नाहीये. ते जेव्हा आपण ट्रॅक करू तेव्हा आपण गुन्ह्याच्या शोधाच्या एकदम जवळपास पोहोचू सर. बरोबर. प्रश्न आहे नक्की पुणे आणि असं हे सगळं वेगवेगळे लोकेशन्स. बरं सर, आणि त्यांना तसा घरच्यांना फोन आला होता, पण समजा मुलाचं किडनॅप झालं असतं तर खंडणी वगैरे साठी आला असता. बरोबर. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुमचा मुलगा पुण्याला आहे. तुम्ही कॉलचे डिटेल्स काढा, मग बघू कसा गुन्हेगार हाताशी लागत नाही. यस सर. मला खात्री आहे फक्त आणि फक्त ते सीमच आपल्याला खऱ्या गुन्हेगारापर्यंत नेऊन पोहोचवेल यात शंका नाही. बरोबर सर. लवकरच भेट्या ठोका आपल्याला. मी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे तुम्ही पुन्हा कॉल डिटेल्स काढा, माहिती गोपनीय ठेवा आणि लवकर कामाला लागायचं. कीप इट अप. येस येस सर. हीच ती अनिता खांडेकर. ऐकून धक्का बसला ना? ही आयुषची काकू. आता आयुषनं हिचं काय बिघडवलंय तेही बघा. आपल्याला दोन्ही मुलीच, त्यामुळे येता जाता आपला अपमान होतोय. शेजारी राहणाऱ्या आपल्या जावेला मुलगा असल्यानं आपल्याला मुलगा नसल्याच्या रागातून तिनं आयुषचं आयुष्य संपवलं. नीट बस ना मागे सरकून. किती वेळा सांगायचं तुला? हा, ताप दिलाय नुसतं डोक्याला. कसे केलेत ते केस? शे, बघ किती गुंदा झालाय. आणि तू का, तुला मगाचपासून बोलवत होती ना? हा, काय असतं सारखं खाली? दोघी ना माझ्या डोक्याला नुसतं ताप झालेलं दोघींच. नीट ना, नीट बस. यांना आंघोळी घाला, केस विंचरा, जेवायला द्या, शाळेत सोडा, सगळं मला करायला लागतंय. तो बघा त्यांचा बाप नुसता बसलेला. सरळ बघा, काय नुसतं वैताग आहे. रोज रोज हेच करायचं काम आपलं. यांचे केस बांधा, शाळेत सोडा, यांना जेवण द्या, शाळेतनं आणा, झोपवा, आंघोळी घाला. आयुष्य फक्त यांच्या मागेच जातंय माझं. वैताग आलाय नुसतं मला. रोजची आपली तीच कामं करायची. कशाला देवाने 2-2 मुली देऊन ठेवलाय? येता जाता आपले सासू सासरे टोमणे म्हणतात, इकडे शेजार पाजार टोमणे मारतात. उठ ग तू ये का? यांचा एक संपतच नाही. कधी मोठे होणार आणि कधी स्वतःचा स्वतः करणार. नीट बस ग, मान नीट ठेव. आयुष्यभर आपलं यांचंच करा. काय बाई सुनीता, पोरींची सेवा चालली आहे वाटतं. मग अजून काय करणार? माझं बरं आहे बाई, मला तर एक मुलगा आहे. सारखं सांगायला नकोय मुलगा आहे मुलगा आहे. बरं ते जाऊ दे, तुझ्या जावेला बघितलंस का? तिला सुद्धा मुलगा आहे. हे तू का मला सांगते? मला माहितीये तिला मुलगा आहे ते. अगं वाटलं पहिली मुलगी झाली, दुसरा नंबर लावला, होईल काहीतरी. पण कसलं काय, शेवटी मुलगीच. झाला का मुलगा? माहितीये का, वंशाला दिवा असलेला बरं. चल बाई, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. काय सारखं वंशाला दिवा? जो तो उठतो आणि हेच बोलतो मला. घरचे कमी पडले, बाहेरचे पण आता सारखे टोमणे मारायला लागले. सरळ बस ग. विश्वास हा आपण आपल्या घरातल्यांवरच ठेवतो, कुठल्याही बाहेरच्या नाही. अशी कुठली गोष्ट आपण इतरांशी शेअर करू शकतो जे आपल्या घरातल्या व्यक्तीशी शेअर करू शकत नाही. पण घरातल्याच व्यक्तीनं या विश्वासाच्या नात्याचा खून केला तर हे कधीही सहन न होणार आहे.
पण हे घडलंय किंवा असं म्हणूयात की हे वारंवार घडतंय आपल्याच भोवती. त्यामुळे सावध रहा. घेऊयात ब्रेक आणि ब्रेक नंतर बघूयात पुढे काय घडलं ते. ते होतं आयुष. त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं होतं, कोणी केलं होतं हे सगळंच पोलीस शोधत होते. खांडेकरांचं कुटुंब आयुषच्या चिंतेत फार तुटून गेलं होतं, पण काही शोधही लागत नव्हता. पण तेव्हा एक कॉल आला आणि काय घडलं ते बघूयात. झोपा का लवकर, डोळे मिटा पटकन, उद्या जायचंय शाळेमध्ये. वेळ पण काढत नाही खरंच या मुलींना, सगळं आईने करायचं. लवकर उठायचं एका हाकेत उद्या. बापरे, दमलो रे बाबा सकाळपासून. ऑफिसची कटकट हे ते. कुठे होता तितकं, किती उशीर? अगं तो आयुष भेटला होता, त्याच्याशी खेळत होतो जरा 5-10 मिनिटं खाली. सारखं काय आयुष आयुष, कधी आपल्या मुलींशी खेळलाय? अगं 5 मिनिटं खाली भेटला होता, जरा 5 मिनिटं खेळत होतो. काय झालं? बिचाऱ्या वडिलांसाठी नुसत्या वाट बघत असतात तुमची. आपल्या मुलींशी खेळत नाही मी. कधी दिलाय तो बघावं तेव्हा. सकाळी उठलात, स्वतःचं सगळं आवरलं व्यवस्थित, गेला ऑफिसला, संध्याकाळी आयुष बरोबर खेळला, झोपला, संपला तुमचा दिवस. अगं प्रत्येक रविवारी संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना बाहेर घेऊन जातो मी. उपकार नाही करत आमच्यावर, न्यायलाच पाहिजे. आणि दर रविवारी कुठे नेता हो तुम्ही आम्हाला? काय झालं एवढं चिडचिड करायला, काय झालं? मला आज बोलायचंच नाहीये काय. अगं काय झालं ते सांग तरी. एवढ्या 2 सोन्यासारख्या मुली आहेत आपल्या. त्याच्यामुळेच मी टोमणे ऐकते रोज सोन्यासारख्या मुलींमुळे. कोणी टोमणे मारले तुला? घरातले कमी पडले तर बाहेरचे. ती रंजना आज भेटली होती मला जिन्यामध्ये. ती रंजना वरची बडबडी ती काय बोलली ती? मग काय, तुझ्या जावेला बघितलं का, वंशाचा दिवा. आम्हाला वाटलं तुला पण असेल. तिला बोलायची तसं सवयच आहे, लक्ष देऊ नको तिच्याकडे. 2 चांगल्या मुली आहेत आपल्याला. मुलगा मुलगा मुलगा, हल्ली काय राहिलाय का तसं? हो पण वंशाचा दिवा नाही म्हणून सगळ्यांचे टोमणे मीच ऐकते. मग मला फेस करायला लागतं सगळं. तुम्ही काय, तुम्ही सुट्टा. नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. एवढ्या 2 तुला चांगल्या मुली दिल्यात देवानी. तुम्हाला सांगते आम्ही, असा तो दिवा दाखवणार ना एक दिवस मी की ज्याचं नाव ते. काहीतरी विचार करू नको. तो बघ काय करतोय, तुझा फेवरेट कॅरेक्टर. हो ना, तो बघ कसा करतोय बघ. आणि हा बघ तुझा पिकाचू. पिकाचू कसा करतो, थंडरबोल्ट. कसा थंडरबोल्ट. पटापट. किती वेळ, काय सकाळपासून मला घाई करत होतात. आता उशीर होत नाहीये का तुम्हाला? हो 10 मिनिटं उशीर झाला नाही. आयुष चल, आणि तुला शाळेत जायचंय, अजून आवरायचंय, जेवायचंय. बंद कर टीव्ही तो पहिले. तू मग जेवताना खूप नाटकं करतो ना, मला सांगून ठेव. इतका मला वैताग आणतो ना जेवताना, अजिबात जेवत नाही. मला सांगून जा, जेवत नाहीस तू व्यवस्थित, ऐकत नाही. नीट जेवायचा. जेवला नसेल स्ट्रॉंग बाय कसा बनणार तू? स्ट्रॉंग बाय बनायचा आहे ना तुला. लवकर टीव्ही बंद कर. चल येतो मी. बरं मी 5 मिनिटात आवरून येते, तू टीव्ही बंद करा. बाय बाय. आणि व्यवस्थित जेवायचा, ऐकायचं. टाटा बाय बाय. ए चल ग, येतो मी. हो ठीक आहे. आयुषचा गळा दाबून खून केल्यानंतर आयुषचा मृतदेह घरातच पलंगाखाली लपवून ठेवला आणि त्याच्या अपहरणाचा बनाव रचला. आयुषच्या वडिलांना या अनितानंच वेगळ्या नंबरवरून फोन करून जेजुरीला आयुष असल्याची खोटी माहिती दिली होती आणि सगळे आयुषला शोधायला गेल्यावर तिनं आयुषचा मृतदेह घरामागील ड्रम मध्ये टाकून दिला. मी आता शेवटचं एकदा विचारतो, ते सिम कार्ड कुठे आणि कधी चोरलं आणि नक्की फोन का केला तो? सिम कार्ड कोणतं? अरे वा, कळलं नाही मला. कळलं कसं नाही? आम्ही सगळा तपास केलाय. हो बाई, आम्ही आणि सगळी चौकशी केली आहे तुमच्याबद्दलची. मला काहीच माहित नाही. अरे आता तुमच्याकडे न सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आता जे आहे ते खरं खरं सांगा, नाही तर पोलीस खाक्या दाखवायला लागेल. मी कशाला खोटं बोलू? म्हणजे मला काही माहित नाहीये. अरे खरं सांगते, मला काहीच माहित नाहीये. का खोटं बोलताय? नाही हो, खरं खरं सांगा. नाही खरंच नाही, मला काही माहिती नाही साहेब. जे असेल ते सांगून टाका तुम्ही. काय केलंय ते अरे बोला ना, नीट सांगायचं. सर ह्या अशा ऐकणार नाही असं वाटतंय. मला तेच वाटतंय. मग कशी पोपटासारखी बोलते तेच बघू. हो तुम्ही नीट बोला. अरे मी काय केलं नाही आणि तुम्ही मला का बोलताय? उगाच पकडून आणलंय मला. नाही म्हणजे काय? सिम कार्ड कोणाचं होतं ते? कोणाचं सिम कार्ड होतं? मी तुम्हाला परत परत तेच
खरंच सिम सांगते, मी कार्ड काही कोणाचं केलं नाहीये. होतं? कोणी कोणाला फोन केला? मला नाही माहिती. नाही नाही मला काही नाही म्हणजे काय? खोटं बोलतेस का आता? नाही नाही मी खोटं नाही बोलत. तरी नाटकं करतेस सर. नाही. मीच केलं साहेब सगळं. अरे सांगते ना. मला ना 2 मुली आहेत, पण वंशाला दिवा व्हावा म्हणून सगळेजण मला टोमणे मारायचे. कोण? सासू सासरे, बाहेरचे नातेवाईक, आजूबाजूचे. आणि त्यात माझ्या जावेला मुलगा झाला, त्यामुळे या टोमण्यात अजूनच भर पडली. मग हाच वंशाचा दिवा विझवण्याचा मी निर्णय घेतला. काल तो सकाळी खेळत होता, मी त्याला बोलवलं आणि त्याचा गळा दाबला साहेब, आणि माझ्याच खाटेखाली त्याचा मृतदेह ठेवून दिला. पण सगळीकडे गाजावाजा झाला आणि तुम्ही आलात. मी घाबरली खूप. शेजारणीच्या मोबाईलचं सिम कार्ड मी आधीच चोरलं होतं. ते मी माझ्या मोबाईलमध्ये घातलं आणि धीराला फोन केला की आयुष जेजुरीला आहे म्हणून. आणि तुम्ही सगळे तिकडे गेलात. मग मी तो मृतदेह बाहेर काढला आणि ना बिल्डिंगच्या मागे जो ड्रम आहे त्याच्यात तो टाकून दिला. पण तुम्हाला सगळ्यांना हे कळलं आणि माझा प्लॅन फिसकटला सगळा. मला वाटलं तुम्हाला कधीच कळणार नाही मी मारले त्याला. ते आयुष जो आहे किंवा फिर्यादी विनोद याच्या भावाची पत्नी अनिता खांडेकर हिच्यावर संशय बाळगला गेला आणि अनिता खांडेकरचे सर्व मुवमेंट्स तपासण्यात आल्यानंतर हीच महिला याच्यामध्ये निष्पन्न झाली आणि सर्व तपासामधले माहिती मिळाल्यानंतर पुरावे गोळा केल्यानंतर या महिलेला आज 24 तारखेला सकाळी 6:30च्या दरम्यान अटक करण्यात आलेली आहे. आयुष खांडेकर याच्या खुनाच्या प्रकरणामध्ये अनिता खांडेकर या काकीला अटक झाली आहे खरी, मात्र या खुनामध्ये ती एकटीच आरोपी आहे का असा प्रश्न उभा राहतो. मुलगाच हवा हा दुराग्रह ज्या समाजातून सातत्यानं अपराधीपणाची भावना अनितासारख्या अनेकांच्या मनामध्ये निर्माण करतो, तो समाज यामध्ये खरा दोषी नाही का असा प्रश्न निर्माण होतोय. हे संपूर्ण प्रकरण आपण पाहिलं. या प्रकरणात विश्वास आणि नातं याचा सपशेल खून झालेला आहे. अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटना आपण डोळ्याने पाहतोय, पण आपण त्या समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्यातूनच असे गुन्हे कमी होऊ शकतात. यासाठी तुम्ही राहा सावध आणि पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.